20 जुलैला दिल्लीमधील जंतर मंतरवरती जो काही तमाशा झाला, जो काही अमानुष लाठीमार पोलीस डिपार्टमेंटने केला आणि जी मुलं रक्तबंबाळ झाली, त्याच्या निषेधार्थ भारतभर ठिकठिकाणी विविध मोर्चे, आंदोलनं, धरणं यांचं प्लॅनिंग होते. आणि त्याच पार्श्वभूमीवरती पुण्यामध्ये उद्या म्हणजे 24 तारखेला सर्व पक्षीय, सर्व स्तरातल्या सर्व पुणेकरांच्या वतीने एक मोर्चाचं प्लॅनिंग केलं होतं. पण त्याच्यामध्ये अतिशय धक्कादायक एक बाब या सगळ्या आयोजकांना लक्षात आली की जो व्हॉट्सअपचा ग्रुप होता, ज्याच्यावरती ते सगळे संदेश देत होते, निरोप देत होते, तो व्हॉट्सअपचा ग्रुप हा चक्क हॅक झालाय, अशी एक गोष्ट आपल्याला लक्षात आलेली आहे. काय तो विषय, काय घडलंय नेमकं, आपण जाणून घेऊया. आता काय झालंय? हा भाजप आणि आरएसएसचा नीचपणा आहे. हे घाबरलेलं सरकार आहे. त्याच्यामुळे आता हे बारीक बारीक गोष्टी सुद्धा मध्ये लक्ष घालायला लागलेलं आहे. यांनी पहिलं तर आहे ना, ह्या पोरांना, हे पोरं दाखवलं तुम्ही, या पोरांना आहे ना फोन आलेले आहेत. हे पोरांची केवढी छोटी छोटी मुलं आहेत ती, यांना फोन आलेले, त्यांना धमक्यांचे फोन आलेले, तुम्ही काय हे काम करता, तुम्ही का ते काम करता. माझ्या समोर स्पीकरवरती मी ते कॉल ऐकलेले आहेत. या पोरांना फोन यायला लागलेले आहेत की तुम्ही हे उद्याचं आंदोलन करता, यांनी काय फायदा होणार आहे, त्याला तुम्हाला चांगला चेहरा कोण आहे, त्याच्यावरती तुम्ही बोला, हे नको ते तुम्हाला मिसगाईड करतात ते असं सांगतात ते. त्याच्यानंतर जो आम्ही ग्रुप बनवला होता, 1000 लोकांचा ग्रुप होता की पुण्यातले म्हणजे जे आंदोलनासाठी उद्या येणार आहेत असे सगळे 1001 मुलांचा ग्रुप होता. तो ग्रुप चक्क हॅक केला त्यांनी आणि त्या ग्रुपमध्ये आम्ही जे ऍडमिन होतो आम्हाला सगळ्यांना काढून टाकलं आणि आता स्वतःचे फोटो ते त्यामध्ये टाकायला लागलेले, भाजपचे फोटो टाकायला लागलेले, लोकांची बदनामी करायला लागलेले. म्हणजे हे असं घाणेरडं राजकारण, थर्ड क्लास राजकारण, यांना काही जमत नाहीये. एक तर जातीपातीचं राजकारण करतात ते, त्याच्यानंतर हे असले घाणेरडे चाळे करतात ते, दुसरं काही जमत नाही त्यांना. फक्त हा हे बोलला, तो ते बोलला, दुसरं काय बोलत नाहीयेत ते. ग्रुप कुठला होता त्याच्यावरती ते दाखवता येईल का? काय झालंय, कसं झालंय, आपल्याला आणखी नेमकेपणाने ते दाखवता येईल? स्क्रीनशॉट्स वगैरे आहेत, किती लोक, काय कसं ते असेल तर थोडं दाखव, म्हणजे आपल्याला ते बरं पडेल. तुम्हाला कधी कळलं हा सगळा ग्रुप हॅक झाला होता? आता जस्ट 5 मिनिट बसलो होतो आम्ही, त्यावेळी लक्षात आलं. म्हणजे सरकारद्वारे वेगवेगळ्या पद्धतीनं, कशा पद्धतीनं आवाज दाबला जाईल, जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याची गळचिपी होत आहे. मग ते इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधला असू दे, सोशल मीडियामधला असू दे, किंवा मेनस्ट्रीम मीडियामधला असू दे, प्रिंट मीडियामधला असू दे, आज बोलायची कुठल्याही पद्धतीने हे ठेवलेलं नाही. प्रायव्हेट व्हॉट्सअप ग्रुप पण जर हे मॉनिटर करत असतील आणि जर त्या प्रायव्हेट व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा हे हायजॅक करण्यासारखी गोष्टी करत असतील तर मग कुठल्या लेवलची, म्हणजे ही अघोषित आणीबाणीचं आहे किंवा आणीबाणीच्या पण पुढच्या स्टेजला आज देश पोहोचलेला आहे. फोन करून कोण प्रेशर देत होता? फोन करून विविध संघटनांचे जे पदाधिकारी आहेत किंवा जे सरकारशी संबंधित लोक आहेत, सरकारशी जे लाभार्थी आहेत सरकारचे, असे लोक फोनद्वारे एक गर्भित इशारा म्हणा किंवा धमकी म्हणा, इनडायरेक्टली अशा पद्धतीच्या गोष्टी सुद्धा होत आहेत विविध कार्यकर्त्यांच्या सोबत. बर. आता आपण हा व्हॉट्सअपचा ग्रुप बघू शकताय, ते टॅप केलं तर ते दिसेल व्यवस्थित. 700 पेक्षा जास्त लोक आहेत. आता बरीचशी त्यांनी परस्पर रिमूव्ह केली जी त्यांच्या विचारांची नाहीये. आणि इथं तुम्ही बघताल 2-3 आहेत जे ऍडमिन्स आहेत. खरं तर डझनावारी ऍडमिन्स होते जे वेगवेगळ्या संघटनांचे होते, वेगवेगळ्या पक्षांचे होते. पण त्या सगळ्या लोकांनी तिथे बाकीची लोक काढलेली आहेत आणि तिथे आता भाजपचा कॉन्टेंट तुम्ही बघा. इकडे विद्यार्थ्यांच्या साठी प्रश्न उचलणारा जो ग्रुप आहे, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणारा, तिथे भाजपचा कॉन्टेंट आणि लोकांचं कशा पद्धतीने फूट पाडता येईल अशा पद्धतीच्या गोष्टी या ग्रुपवरती चालल्या गेलेल्या आहेत. इकडे तुम्ही बघू शकता, इथे सेटिंग्स बदलल्यात, ऍडमिन्स रिमूव्ह करण्यात आलेले आहेत. डझनावारी माणसं ग्रुपमधनं परस्पर त्यांनी काढलेली आहेत, रिमूव्ह केलेली आहेत. म्हणजे आणि उगाच आम्ही भाजपला दोष देत नाही. जे ज्या नंबरनी आम्हाला काढलेले ते नंबर आम्ही ट्रेस केलेले आहेत. रतन सिंग केवल सिंग राठोड हा कुठला आहे बरं? अकोल्याचा आहे. हा राहणार अकोल्याचा आहे. ह्याची फेसबुक याचं प्रोफाईल चेक केलं तर हा भाजपचा आहे. त्याच्यानंतर हा दुसरा आहे चारुदत्त राजेंद्र टिळेकर. हा कुठला आहे बरं? हा काय खटावपूर, काय पुरंदर तालुका, खळदचा आहे. हा तरुण भारतचा आहे. तरुण भारतचा आहे. म्हणजे हे आम्ही विनाकारण भाजपवरती किंवा आरएसएस वरती आरोप करत नाहीये. हे जे ऍडमिन जे झालेत ना, हे तरुण भारतचे आणि भाजपचे आणि आरएसएसचे कार्यकर्ते, आणि ह्यांनी आम्हाला त्या ग्रुपमधनं लेफ्ट केलेलं, आमच्या ग्रुपमधनं आम्हाला लेफ्ट करून
हे असले उद्योग करत आहेत घाणेरडे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की विद्यार्थ्यांसाठी प्रश्न उचलणाऱ्या मंडळींना जिथून ते म्हणजे तुम्ही इतकं वाईट पद्धतीने मॉनिटर करतात, इतकी वाईट सेन्सॉरशिप लावतात की साधं एक ऍप ज्याच्यावरून तुम्ही लोकांना निरोप पोहोचवताय तिथे देखील तुम्ही इतके घाबरलात की ते ऍपवरून त्या ग्रुपमधल्या लोकांना काढून, म्हणजे हा हॅकिंगचा प्रकार आहे सगळा, हा आपल्याला दिसतोय किंवा हॅकिंगचा प्रकार नाहीये तर ते नेमकं काय हे आता त्या यंत्रणांनी स्पष्ट केलं पाहिजे. कारण त्याच्यावरती भाजपचा कॉन्टेंट आणणं म्हणजे एका प्रकारे तुम्ही आता आपल्या हक्कांसाठी बोलणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधात डिजिटल वॉरफेअर सुरू केलंय की काय, हा प्रश्न याच्यातून उठतोय. अशा गोष्टी आपण बघत राहणार आहोत थ्रू आउट, कारण याच्यामध्ये सरकार किती पॅनिक आहे हे देखील आपल्याला कळून येत आहे. बघूया कुठपर्यंत दोन्ही बाजूने लढाई चालतीये. आपण अपडेट घेतच राहू, पाहत राहा सडेतोड.